ज्योती सावित्रींनी स्त्रियांना शिक्षण देऊन प्रथम माणूस म्हणून उभा केले, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिला समान दर्जा देऊन पुरुष सत्ताक समाज व्यवस्थेत पुरुषाच्या बरोबरीने सन्मानित केले. आणि लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांनी स्त्रीस आपल्या कथा कादंबऱ्यातून अधिक कणखर व बंडखोर बनवून तिचे अंतरंग खुलविले. पण जात मध्ये आली आणि स्त्री आपल्या घरातच असुरक्षित झाली. तिने केलेले निस्सीम प्रेम किंवा आवड जातीच्या नावावर तिच्या नरडीचा घोट घेऊ लागले. खानदानीची इज्जत, आबरू, पवित्रता यांचे सगळे ओझे घेऊन तिला हयातभर जगावे लागले. राखीचा धागा मनगटावर बांधून तिच्या आयुष्यभराच्या संरक्षणाची व सुरक्षेची हमी देणारा सख्खा भाऊ जातीच्या खोट्या अहंकारासाठी तिचा कर्दनकाळ कसा होऊ शकतो? लाडीक शब्दांनी बोलायला व करंगळी तिच्या हातात देऊन चालायला शिकवणारा भाऊ आवडीच्या नरड्यावर कोराडीचे घाव कसे काय घालू शकतो? जात्यांधता एवढी क्रूर कशी असू शकते? हे ऐकूयात लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे लिखित ऑनर किलिंगची एक हृदयद्रावक कथा, रक्ताचा टिळा. एक नम्र निवेदन, ही कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रक्ताचा टिळा, रक्ताचा टिळा, रक्ताचा टिळा. 14 वर्षाचे काळे पाणी ही भयंकर शिक्षा नागूनं 12 वर्ष भोगून संपवली. 2 वर्ष माफी मिळाल्यामुळे त्याच्या सुटकेचा हुकूम झाला. पायातील दंडाबेडी निखळली, दरवाजे खडाखड उघडले गेले. नि चोलवाना बाहेर पडावं तसा नागू तुरुंगाबाहेर पडला. त्यानं मोकळ्या हवेत निश्वास टाकला. 12 वर्ष कोंडलेली त्याची नजर सर्वत्र तरारली आणि एकाएकी तो भयभीत झाला. तुरुंगासमोर एका झाडाखाली एक उग्र चेहऱ्याचा धिप्पाड माणूस बसला होता. तो नागूला पाहताच वाघासारखा उठला. त्याचा तो रुंद चेहरा भयान दिसत होता. त्याने भरपूर दाढी वाढवली होती. त्याच्या दाट भोवयाखालील त्याचे डोळे निखाऱ्यासारखे दिसत होते. त्याने अंगात पैरण घालून खाली फक्त लुंगी लावली होती. त्याच्या हालचालीत कोप होता, पण तो स्वतःला सावरीत होता. तसाच तो निर्भयही दिसत होता. त्याच्या डाव्या काखेत एक लहानसं गाठोडं होतं आणि उजव्या हातात त्यानं कुऱ्हाडीचा पल्लेदार दांडा घेतला होता. नागूला पाहून तो कावराबावरा झाला. त्यानं एक पाऊल उचललं. तसा नागू घाबरला. त्याचा तो भयंकर चेहरा ओळखीचा वाटला, पण नाव आठवेना. तो गपकन थांबला. त्याचं नाव आठवावं म्हणून त्यानं आठवणीची कवाडं उघडण्याचा प्रयत्न करून पाहिला, पण ती गजलेली कवाडं उघडली नाहीत. त्याची निराशा झाली. मग तो बावचळून पुढं जाण्याऐवजी परत पळाला. तुरुंगाचं दार लोटू लागला. पहारेकऱ्याचं डोकं फिरलं. त्याने नागूची मान धरून हिसडा दिला आणि 12 वर्ष नागूला तुरुंगात कोंडून ठेवणारा तो पहारेकरी आज परत आत जाण्यासाठी नागूनं नुसता दाराला हात लावताच पिसाळला आणि म्हणाला, डोकं फिरले काय तुझं? नाही हवालदार, नागू लाचारपणे म्हणाला. ह्यो माणूस कोण? तो भिकारी आहे, राक्षस नाही, पळ. असं म्हणून पहारेकऱ्यानं बंदुकीचा खांदा बदलून गरकन गिरकी मारली. नागूचा नाईलाज झाला. त्यानं चोरट्या नजरेनं पाहत जवळजवळ पळच काढला. मग दूर जाऊन पाहिलं तेव्हा तो दाढीवाला हातात काठी घेऊन ढेंगा टाकीत वाघाप्रमाणे दबा धरून येताना दिसला आणि नागू गर्भगळीत झाला. त्यानं धूम ठोकली आणि पुणे कोल्हापूर या मोटारीत मुलकन देऊन अगदी ड्रायव्हरच्या मागच्या सीटवर बसून सुटकेचा निश्वास टाकला. पुणे कोल्हापूर या पोलादी मार्गावरून ती मोटार भरधाव वेगाने धावत होती. बाजूची झाडं गिरक्या घेऊन मोटारीकडे येऊन भराभर मागं जात होती. सूर्य मावळतीकडे निघाला होता. हिरवी रानं डुलत होती. नुकताच पावसानं आपला तळ उठवला होता, त्यामुळं झाडाझुडपांना बिलवरी बहर आला होता. प्रवासी बाहेरची ती सुंदर शोभा पाहत होते. ती मोटार तेव्हा महाराष्ट्राच्या काळजावरून, सातारच्या धरणीवरून
झेप घेत पळत होती आणि तिचा वेग वाढत होता. पण उंच सह्याद्रीच्या पायाजवळ जाताच फार तर मुंगळ्या एवढी भासत होती. नागू आपलं मन निर्भय करीत होता. आपण उगीच भ्यालो. पण तो माणूस कोण? तसा का उठला? तो पूर्वी कुठं दिसला होता का? असे अनेक प्रश्न तो स्वतःला विचारित होता. नकळत त्याची मान वळली. डोळ्यांनी दगा दिला. त्याने सर्वत्र पाहिलं आणि नागू दचकून उद्गारला, धनाजी, धनाजी, धनाजी. गंजलेल्या आठवणीचं दार उघडताच ते नाव बाहेर पडलं आणि तो पुन्हा भयभीत झाला. त्याला धडकी भरली. आपला क्रूर मृत्यू आपल्या मोटारीत बसून आपल्याबरोबरच प्रवास करीत आहे हे पाहून तो अस्वस्थ झाला. तो माणूस दाराजवळ सीटवर निवांत बसला होता. त्याच्या हातातील कुऱ्हाडीचा दांडा उभा होता आणि त्याची नजर नागूच्या डोकीवर कायमची बसली होती. नागू पुन्हा चालला. त्याचं मन पुन्हा विचारचक्रात गुरफटलं. हा आपला वैरी, हा धनाजी रामोशी, हा आता माणसातून उठला असावा. याला आपलं रक्त हवं असावं म्हणून हा 12 वर्ष आपली वाट पाहत असावा. ही बेरलाची अवलाद काय करील कोण जाणे. याला कसा टाळावा, कसा चुकवावा या विचारात नागूचा जीव गुदमरला. त्याची नजर घडोघडी वळून पाहत होती आणि त्याची भीती वाढत होती. तो स्वतःवर चिडला आणि त्यानं खिडकीतून बाहेर पाहिलं. मोटारीनं कराड मागं टाकलं होतं आणि ती त्याच वेगानं इस्लामपूर जवळ करीत होती. बाहेर अंधार मी म्हणत होता. तो जणू मोटारीच्या चाकाखाली चरचरत होता. नागू मनात म्हणाला, आपण उगीच तुरुंगातून सुटलो. तुरुंगात असतो तर बरं झालं असतं. ही पीडा लागली नसती. माणसाशी बोलावं तसा तो अंधाराशी बोलत होता. गपकन मोटर कासेगाव स्टँडवर थांबली. 4 उतार उतरले. वाटेगाव 2 मैल. ही पाटी नागूला दिसली आणि आपण इथंच उतरावं असं त्याला वाटलं. पण त्याच वेळी मोटार पुढे निघाली आणि नागू निराश झाला. त्यानं शांत बसण्याची खटपट आरंभली, परंतु भीती त्याला शांत बसू देत नव्हती. ती विचारांची भूतं उठवत होती, काळीच फोडीत होती. एका विचारातून मुक्त होता तो दुसऱ्यात अडकत होता. आता इस्लामपूर येऊन जाईल. मग ती मोटार त्या वैरान माळरानावर एका वटवृक्षाखाली थांबेल. तिथं मला उतरावंच लागेल. त्या ठिकाणी हा धनाजी नक्कीच उतरणार. मग आपणाला 2 मैल ढालवाडीला हा जाऊ देणार नाही. आई, बाप, बहिणी, गावकरी कोणाचीच भेट होणार नाही. इथपर्यंत येऊन काहीच फायदा नाही. हे सर्व त्या पापाचे फळ आहे. तेच महापाप मला गारद करीत आहे. ते मला जाळीत आहे, होरपळून मारीत आहे. खरंच ते महापाप होतं. आवडी माझी सख्खी बहीण. सख्ख्या बहिणीचं नातं रेशमासारखं मऊ आणि कापरासारखं नाजूक असतं. पण मी त्याची पर्वा केली नाही. ती देखणी आवडी, तरुण आवडी, केळीच्या कोंबासारखी आवडी त्या भयान रात्री नको नको म्हणून हात जोडत होती, पाय धरीत होती, मला सोड म्हणून अर्जवीत होती. पण मी ऐकलं नाही. महापाप करून मोकळा झालो. त्याचेच हे आता प्रायश्चित आहे. आपल्या देखण्या बहिणीची, आवडीची आणि त्या कुकर्माची आठवण होऊन त्याचे डोळे भरून आले. त्यानं पुन्हा सहज वळून पाहिलं आणि त्याच वेळी त्याचं मन त्या जबर दहशतीच्या वरवंट्याखाली रगडलं गेलं. क्षणात त्याचा खरडाच झाला. परंतु लगेच त्याला इस्लामपूरच्या पांडू पहिलवानाची आठवण झाली. जुना दोस्त, वस्ताद. यावेळी नक्की मदत करील. एक रात जागा देईल. पांडू दुर्जन होणार नाही असं वाटून त्याला धीर आला आणि इस्लामपूर येऊन नादळलं. उतारूनी कालवा केला. चढणाऱ्याची दारात झुंबड केली. हीच संधी साधून नागू बाहेर पडला आणि पळाला आणि पांडू वस्तादाचं घर आठवीत त्यानं धुमच ठोकली. वाटेकडेलाच पांडूचं घर होतं. बरेच अंतर राखून नगरपालिकेचे दुबळे दिवे जळत होते. सर्व कवाडं बंद होती. सर्वत्र सामसूम झाली होती. नागूनं पांडूचं दार ठोकलं. तसा पांडू वस्ताद नावाचा एक हाडाचा सापळा बाहेर आला. तो उघडा बंब होता. फक्त लंगोटी घातली होती. जांभया देत अंग खाजवीत होता. कसं काय पैलवान, बरं आहे का? नागूनं सुरुवात केली आणि पांडू टीर खाजवीत म्हणाला, म्या पैलवानकी सोडून लई दिस झाले तर
तुम्ही कोण माझ्या डोक्यात नाही आलं. हे ऐकून नागू अवमानित झाला. काहीच बोलला नाही. काय बोलावं याचा विचार करू लागला आणि पांडूनं पुन्हा सांगितलं, खरं माझ्या डोक्यातच येईना. अहो मी तो ढालवाडीचा नागू चौगुला. नागू चरफडत म्हणाला, मी तुमच्याच तालमीत तयार झालोय की. तुमचा माझ्यावर लई जीव होता. असं आलं डोक्यात. पांडू डोकं खाजवीत म्हणाला, म्हणजे ती सख्या बहिणीची भानगड करून तुरुंगात गेल्याला होय. नागूचा आत्मा पुन्हा पोळला. त्यानं फक्त मान होकारार्थी हलवली आणि पांडू म्हणाला, बरं अशा अपरात्री येणं का केलंय. या बोलानं तर नागूच्या काळजावर डागणीच बसली. तो म्हणाला, आजच तुरुंगातून सुटलोय, रातभर मला वस्तीला जागा द्या. छा, तेवढं बोलू नका. पांडू लटकं हसत म्हणाला, अजून रात तशी झालेली नाही. गौरीच्या सणासाठी 4 पोरी आल्या त्या. तुम्ही बहिणीची भानगड केली हे नि तुम्हासनी म्या जागा दिली हे कळलं तर त्या जोड्यानंच माझी हजामत करतील. देवाच्या असं म्हणून त्यानं काखावर करून बगला खाजवल्या आणि नागू रडकुंडीला आला. माझ्या मागं तो धनाजी लागलाय असं म्हणून त्यानं समोर भिंतीकडे पाहिलं. दुरून येऊन एक प्रचंड सावली त्या भिंतीवर स्थिर उभी होती. आता त्या सावलीच्या हातात कुऱ्हाड दिसत होती. ती पाहून नागूचं काळीज फाटलं. तो चाचरत म्हणाला, पैलवान बघा. आणि ती भयान सावली बघून पांडू टरकला. तो म्हणाला, घरात शिरून परसदारानं पळा. तेवढाच उपकार समजून नागू पांडूच्या घरात शिरला आणि मागच्या दारानं बाहेर पडून अंधारात पळाला. घडीभर त्यानं मृत्यूला गुंगारा दिला. ढालवाडी शांत झाली होती. दिवसभर कष्ट करून दमलेली माणसं घोरत होती. रात चढत होती. वातावरण गुजमुटल्यासारखं वाटत होतं. रघु चौगुलेच्या घरात तेवढा दिवा जळत होता. घरची माणसं दुचमटून बसली होती. सोप्यात नागू गंभीर होऊन विचार करीत होता. रघु भिंतीला पाठ लावून बसला होता. त्यानं अंगावर घोंगडं घेतलं होतं. नागू सुटून आल्याचा आनंद होण्याऐवजी सर्वांना दुःखच झालं होतं. पोरी दचकल्या होत्या आणि सर्वांच्या डोळ्यापुढं आवडी उभी राहिली. आवडीची आठवण होऊन म्हातारा रडत होता. तो मुकी अस्व ढाळीत जुने दिवस आठवीत होता आणि आवडीला पाहत होता. 12 वर्षापूर्वी रघु चौगुल्याचं घर आनंदानं भरलं होतं. थोरली सारजा नांदगावात नांदत होती. मधला नागू कुस्ती करत होता आणि धाकटी आवडी वयात आली होती. आवडीच्या रूपाला गुणाला गावात जोड नव्हती. साऱ्या घरची आवडी म्हणून चौगुल्यानं तिचं नाव आवडी ठेवलं होतं. नाकी डोळी खुणून घ्यावी अशी ती आवडी चालू लागली की तिच्या टाचेखाली खडाकर करत होता. तिच्या गालावरचं हसू कधीच मावळत नव्हतं आणि रघुला तिच्या वाचून करमत नव्हतं. पुढं बोरगावचा पोलीस पाटील भगवानराव हा रघुकडं पाहुणा होऊन आला. त्यानं आवडीचं रूप पाहिलं आणि आपल्या मुलासाठी तिची मागणी घातली. चून करीन तर हीच करीन असा पाटलानं हेका धरला. ठराव आराव झाला. तिथी निश्चित होऊन आवडीवर तांदूळ पडलं आणि ती लगेच सासरी गेली. तेव्हा ढालवाडी सुनी सुनी भासली. चौगुला उदास झाला. परंतु आवडी मात्र आनंदानं मोहरली होती. ती स्वतःच्या रूपानं, तारुण्यानं आणि सासरच्या वैभवानं भारावली होती. आपल्या इतकं सुख कुणाच्याच वाट्याला नसेल असे तिला वाटत होतं. परंतु 4थ्याच दिवशी तिचा भ्रमनिरास झाला. सकाळीच आवडीचा नवरा एकाएकी उलटून पडला. गुरगुरत त्यानं त्याचं पाय वर केलं आणि मग उपडा पडून तोंड मातीत खुपसू लागला. एका हातानं त्यानं गाडीची साठी धरून आवळून मोडली. मग त्याचे 2 भाऊ धावले. त्याने खेटरी घेऊन त्याच्या तोंडावर धरली. तेव्हा तो उशिरा शुद्धीवर आला. तो प्रकार पाहून आवडी स्तंभित झाली. मग कोमेजली. ती त्याच वेळी तिची सासू म्हणाली, सुनबाई, तुझ्या मालकाला हे असं फेफरं येतंय, तरी तू जपून आस. हे ऐकून आवडीचा आत्मा पेटला.
तिला त्या वैभवाची, पाटीलकीच्या दिमाखाची किळस झाली. ती मनात म्हणू लागली, हे माझ्या घरी आले, यांनी मला पसंत केली, कसोटीवर सोनं घासावं तशी मला पारखून घेतली, पण त्यांनी माझ्या पदरात हे पितळ बांधलं. आपला हिन यांनी दडवून माझा घात केला. आता मी याच्या शेजारी जन्म गुजरायचा. कधी पेपर येईल याचा म्हणे नेम नाही. आवडी मनात झुरत होती. आपलं वाईट झालं. या भयानं नवऱ्याजवळ नांदायचं कसं याचा ती विचार करू लागली. ती माहेरी गेली. तिनं थोरला भाऊ म्हणून नागूला तो प्रकार सांगून पाहिला. त्यानं नुसतं ऐकून घेतलं, विचित्र नजरेनं पाहिलं. त्याचं आवडीला नवत वाटलं. तिच्या मनाचा भडका उडाला. मग आवडीनं ती गोष्ट आईबापाच्या कानावर घातली. तेव्हा तर बापानं कानावर हात ठेवला. तो म्हणाला, मुलीचा जन्मच असा असतो. तिनं दिल्या घरी नाहीतर व्याल्या घरी मेलं पाहिजे. तिला मरणाला तिसरी जागाच नाही. या उपदेशानं आवडी भडकली. माझं नशीब फुटलं, माझी फसवणूक झाली असं म्हणून खूप खूप रडली. तिची दारुण निराशा झाली आणि सरणावर चढावं तद्वत ती पुन्हा सासरी गेली. निजळत पेटत कुडत नांदू लागली. त्यावेळी बोरगावच्या धनाजी रामुशाचं नाव गाजत होतं. गावात त्याचा बोलबोला वाढला होता. मातबर माणसं धनाजीला मान देत होती. तरुण देखण्या बलवान धनाजीला त्याची कीर्ती शोभत होती. रोज काही ना काही संदर्भात पाटलाच्या वाड्यात धनाजीचं नाव निघत होतं. आवडी ते ऐकत होती आणि धनाजी कसला असेल त्याला एकदा पाहावा असं तिला सारखं वाटत होतं. एकदा बोरगावची जत्रा भरली होती. आवडी काकणं भरून फिरत फिरत परत घरी निघाली होती. ती पाराखाली येताच चकित झाली. पाराखाली धनाजी उभा होता. भरपूर उंची, रसरसी चेहरा, पिळदार देह, अंगावरची स्वच्छ कापडं, हातात लखलखीत कोराड, हे सर्व पाहून आवडी विस्मयानं पाहतच राहिली. तिची तरळ नजर त्याच्यावर स्थिरावली आणि त्याच वेळी धनाजीनं तिच्याकडे पाहिलं. 2 नजरा टक्करल्या. तशी आवडी बावरली, निगालत खुदकन हसली, मान खाली घालून निघून गेली. त्या दिवसापासून आवडीला वेड लागलं होतं. धनाजी काही ना काही निमित्त काढून घरी येत होता. नि तो आला की आवडीचा जीव भाराभुरा होऊन त्याचा शब्द कानी पडावा, तो दिसावा म्हणून ती खुळी होत होती. चौकटीत येऊन चोरून पाहत होती आणि तो गेला की खिन्न होत होती. त्याला पाहण्यासाठी तिचे डोळे चरफडत होते. मनाची ओढ वाढत होती. एक हुरहुर शिगेला पोचून तिच्या मनाचं स्वरूप बदलत होती. आणि एके दिवशी आवडीनं गावाला जबरदस्त धक्का दिला. प्रत्येक माणसाला तिरीमिरीच आली. जो तो म्हणू लागला, आता इच्छा आहे ना, ही आवडी रामुशाचं घर शिरली की. पाटलाची आळी तर वेडीपिशी झाली. तरणी पोरं टापरी बांधून कुराडी नाचवू लागली. खून फाशी एवढंच बोलू लागली. ती खबर ढालवाडीला जाताच आवडीचे आईबाप डोके आपटून घेऊ लागले. आवडीनं सासर नि माहेर ह्या दोन्ही आघाड्यावर एकाच वेळी लढाई पुकारली होती. त्या दोन्ही गावात तिनं वणवाच पेटवला होता. बोरगाव तर सारखं आवडी आवडी करीत होतं. पाटलीन रामुशाचं घर शिरली याचं त्या गावाला दुःख झालं होतं. त्यानं आवडीचा नष्टावा करण्याचा विचार केला होता, परंतु रामुशाची झुंजणं कठीण होतं. धनाजीची कुराड नि भावकी यांच्यापुढं गावाचं काहीच चालणार नाही हे सर्व लोक जाणून होते. नि आवडीनं धनाजीजवळ राहणं त्याला पसंत नव्हतं. धरलं तर चावतं नि सोडलं तर पळतं अशी या गावची अवस्था झाली होती. सर्व शहाणी माणसं, बोलकी नि करती माणसं जमली आणि पंचायत पाडली. पाराखाली गाव जमला नि वातावरण पाहून लोकांनी हात्यार सांभाळली. तसं ठरवून सर्व रामुशी एका जीवानं आले होते. निरनिराळी टोळकी जागोजाग बसली होती. बोलणारे पुढे सरकले होते. आण पदरी दमडी नसताना बाजारला जाऊ नये असा दूरचा पोच करून न बोलणारे
दूर बसले होते. अखेर भगवान पाटलानं आरंभ केला. तो म्हणाला, ऐका मंडळी, आमचं म्हणणं एवढंच की रामुशानं या भानगडीत पडू नये. त्यांनी जळात राहून माशाची वैर करू नये. मग काय करावं? धनाजनीय जागीच बसून सवाल केला. पाटील म्हणाला, तुम्ही आवडीला घरात ठेवू नका. ते इक आहे. आवडी म्हणजे आमचं नाक आहे, आबरू आहे, गावची इज्जत आहे आणि ते रामुशाचं मरण बी आहे. आम्ही शेंबडासाठी नाक कापून टाकू. हे ऐकून धनाजी उठला आणि म्हणाला, पाटलाचं खरं आहे. मी आवडीला हाकून देतो, पण तुम्ही तिला घरात घेणार का? असं कसं होईल? नाही बरं. सारी पाटील आडी ओरडली आणि भगवान पाटील गरजला. आवडीचं आम्ही काय बी करू, तिच्यावर आमची मालकी आहे. खरं आहे. आवडीचा धीर ओरडला. ते बाटलेलं भांड आहे. तू तिला हाकून दे, मग आम्ही तिला काय बी करू, जाळू, पुरू, नाहीतर मारू. खबरदार, खबरदार, खबरदार. धनाजी संतापून म्हणाला, जाळायची मारायची भाषा करू नग. जर तुम्ही तिला घरात घेणार नाहीसा तर तिला माझ्या घरात राहू द्या. भले. बजाजी देशमुख उठला. मग किंचित वाकून एक हात कमरेवर ठेवून म्हणाला, आज आवडी तुझी घर शिरली. उद्या गावातल्या साऱ्या बायका तुझ्याकडे येतील. मग आम्ही काय बोंबलावं? काय करावं रे शेण्या? त्यानं उजव्या हाताची मूठ उलटी करून हळूहळू बोंबलून दाखवलं. मटकन बैठक मारली आणि त्यावेळी सर्व गाव गंभीर झाला. आवडी इक आहे. घरात ठेवू नग, हाकून दे, नाहीतर मरशील. सारा गाव ओरडू लागला. त्या दंगलीनं धनाजी संतापला. तो गोंगट्यावर मात करीत असा आवाज चढवून म्हणाला, मी तयार आहे. माझी कत्तल होऊ दे. जी आवडी पाटीलकीवर ठोकर मारून माझ्या गरिबाच्या झोपडीत आली ती माझा देव आहे. तिला तडकी आड करणार नाही. मी तिला हाकून दिली की तुम्ही तिला कुत्र्याची मौत मारणार आहात. आता ही आवडी मरूनच माझ्या घराबाहेर पडल. तुम्ही कवा बी या, मला गोळी घाला, नाहीतर माझ्या कुऱ्हाडी खाली कडक व्हा. मी आवडीचा दुर्जन होणार नाही. तिच्या मानेवर मान तोडून मरण. धनाजीच्या शब्दांनी गावावर जणू तोफखानाच पेटवला. बोलक्यांची दाणादाण उडाली. सर्वांनी घोंगडी झटकून बैठक मोडली. रामुशी ऐकणार नाही असं म्हणून त्यांनी घर गाठले. आवडी सुखात बुडाली होती. नागिनीप्रमाणे गावापुढे डुलत होती. धनाजी तिला तळ हातातल्या फोडाप्रमाणे जपत होता. तिच्या पायात 16 भार वजनाची जोडवी छनछनत होती. शिंदेशाही तोड्यानं तिच्या गोऱ्या पोटऱ्यांना भलती शोभा आणली होती. गळाभर दागिनं, उंची किमतीचं लुगडं, हिरवीगार काकणं धनाजी तिला घडीभरीही विसरत नव्हता. परंतु आवडीला माहेरची आठवण येत होती. ती उणीव तिला डाचत होती. ते एक सुख तिला हवंसं वाटत होतं. त्या सुखासाठी ती मनात झुरत होती. धनाजी जवळच मरायचं, पण माहेर कसं सोडावं याची तिला बोचणी लागली होती. आई, बाप, भाऊ, बहीण यांची आठवण होताच ती फुलासारखी कोमेजून जात असे. हृदयात आग पेटत होती. माहेरी जावं, आईच्या गळ्यात पडून खूप रडावं, बापाला पाहावं, बहिणीनं भेटावं असे तिला एकसारखं वाटत होतं. ती माहेरची खुडलेली वाट पाहून ती रडत होती. पुढे गौरीचा सण आला. सासरी गेलेल्या मुली माहेरी आल्या. पोरी थव्या थव्यानं गौरीची गीतं गाऊ लागल्या. नी आवडी बेचैन होऊ लागली. आपणही माहेरी जावं असं तिला वाटू लागलं. ती त्याचा विचार करू लागली. कडूसं पडलं होतं. गावात पोरी जमून गौरीची गीतं गात होत्या. राजस पाखरा जा माझ्या माहेरा, आणि ते ऐकून आवडी रडत होती.
ती अंधारात उभी राहून डोळे टिपीत होती. तोच एक चमत्कार झाला. नांदगावची सारजा आली आणि तिला पाहून आवडीनं हंबरडाच फोडला. ती बहिणीच्या गळ्यात पडली आणि लहान मुलासारखी रडू लागली. सारजाही रडली. धनाजीला बरं वाटलं. बहिणी बहिणी खूप बोलल्या. मग सारजा धनाजीला म्हणाली, मी आवडीला नांदगावला नेते. गौरीचा सण झाला की येऊन परत आणा. हे ऐकून धनाजीला आनंद झाला. तो म्हणाला, हे कृष्णा कोयनेचा संगम कोण मोडल? आवडे, जा तू नांदगावला. गौरीचा सण झाला की सकाळीच मी येतो. आवडी सारजाबरोबर नांदगावला गेली. हळूहळू माहेरची वाट मोकळी होईल असं तिला वाटलं होतं आणि ती आनंदी झाली होती. तो गौरीचा सण होता. आज सकाळपासूनच आवडी हसत होती, खेळत होती, बहिणीच्या घरी वावरत होती, बोलत होती, पोळ्या करीत होती. उद्या सकाळी धनाजी येणार म्हणून नजर झुगारून त्याची वाट पाहत होती. वेडी आवडी उद्या येणाऱ्या सकाळची आजची कडूसं पडतानाच वाट पाहत होती. कडूसं पडलं. सारजानं एका ताटात निवद भरला. माझ्या सासऱ्याला निवद दाखवून येऊ दे असं म्हणून सारजा आवडीला घेऊन रानात निघाली. तेव्हा गाव सणामुळं आपापल्या नादात दंग झालं होतं. लोक पोळ्या खाऊन ढेकर देत होते. सारजाच्या मागून आवडी चालत होती. त्या दोघींनी बराच पल्ला मारला होता. गाव पुष्कळ दूर राहिला होता. शिवार निर्जन निभखास भासत होतं. अंधार चराचरात गिळीत होता. आवडी दचकून चालत होती. ती मनात भ्याली. एका बांधावर एक मोठं आंब्याचं झाड उभं होतं. त्याच्या बुडक्याला गडद काळोख दाटला होता. तिथं सारजा थांबली आणि गपकन नागू पुढं आला. त्याच्या हातात कुऱ्हाड लकलक. ती पाहून आवडीला हुळहुळी भरली. ती अक्का म्हणून सारजाच्या मागं दडली. मग तिनं सारजाला मिठी मारली. तिला कापरं भरलं. सारजा क्षणात निर्दयी झाली. तिनं आवडीला धरून नागोपुढं लोटली. ती म्हणाली, माहेरच्या तोंडाला डांबर फासणाऱ्या दुष्टे, भोग आता पापाचे फळं. आवडीनं टाहो फोडला, पण तिचा आवाज गोठला होता. ती भीतीनं थिजली होती आणि तिच्या डोकीवर नागूची कुऱ्हाड तळपत होती. नको नको, मी पाया पडते. मी परत तुम्हाला तोंड दाखवायला येणार नाही. मला मारू नका. मी आत्ताच जाते. असं म्हणून आवडी लोटांगण घालत होती. तिनं नागू पुढं डोकं टेकलं. वेड्यासारखी ती माती चाचपटू लागली. पुन्हा उठली आणि बहिणीच्या मागं दडली. परंतु पुन्हा सारजानं तिला जोर लोटली. मग ती खाली कोसळली आणि त्याच वेळी नागून घाव घातला. धनाजी अशी किंकाळी फोडून आवडी शांत झाली. ती देखणी बंडखोर आवडी पुन्हा बोलली नाही. आणि भल्या पाटे धनाजी नांदगावला आला. त्यानं सारजाच्या दारात येऊन आवडीला हाक मारली. तशी सारजा धडपडत बाहेर येऊन निर्विकार चेहरा करून म्हणाली, आवडी रात्रीच गेली की बोरगावला. त्या शब्दांनी धनाजीवर वीज पडली. त्याला तो भयंकर दगा कळून आला. त्याचे काळीच फाटले. तो रडू लागला. त्यानं नवं इरकली लुगडं आणि नवी चुडी दुहेरी शिवून तयार करून आणली होती. पण तिथं आवडी नाही हे कळताच त्याचा आत्मा खचला आणि तो सरळ फौजदाराकडे गेला. सरकारी यंत्रे लगेच फिरू लागली. नांदगाव पोलिसांनी वेढला. पहिल्या झपाट्यातच सारजा गांगरली आणि कबूल झाली, आवडीचा खून झाला. मग लगेच नागूला अटक झाली आणि त्याच दिवशी धनाजीला वेड लागलं. आवडी आवडी करीत तो आक्रोश करू लागला. ती नवी चोळी, ते नवं लुगडं काखेत घेऊन तो सुडानं वेडावला. दिवा शांत जळत होता. रघु चौगला डोळे पुसून म्हणाला, काय मिळवलंस? जन्मली कन्या कुळाबाहेर, हे तुला समजलं कसं नाही? सख्खी भण ठार मारणारा तू जगावाच कशाला? तुला बघून घरात पोरं बाळ अन्न खाईना ती. तुला सैतान समजते ती. इतक्यात पोरं किंचाळणी.
एकच दंगल झाली. पोरी पळत सुटल्या, थरथरून कापू लागल्या. रघुनं ओरडून विचारलं, काय झालं? आमासने पाण्यात भूत दिसलं, पोरी म्हणाल्या. आणि रघु म्हणाला, भूत नव्हा, तो धनाजी आहे, तो धनाजी आहे. तसं नागू उठून पळू लागला. दिवस पळत होता, रात्र पळत होती, नागू पळत होता आणि त्याच्या मागं धनाजी पळत होता. आला आला म्हणत गौरीचा सण आला. नागूला आवडीची आठवण झाली. तो पळत पळत नांदगावच्या शिवारात शिरला. जिथं ती आवडी नागूच्या पाया पडत होती, चरफडत होती, मला मारू नका म्हणून अर्जवीत होती, तिथं तो गेला. आंब्याच्या झाडाखाली पाहत त्यानं ती माती चाचपली. तिचं आवडीनं डोकं टेकलं. तिचं टेकून तो म्हणाला, आवडे, मला माफ कर, माझं चुकलं. आणि धनाजीची प्रचंड कुऱ्हाड त्याच्या मानेवर कोसळली. अंधाराच्या ठिणग्या पुसळल्या. काळी जमीन अधिक काळी झाली नि पुन्हा ती कुऱ्हाड खाली आदळली. आवडा, आवडा, आवडा अशी दीर्घ आरोळी तलवारीप्रमाणे रात्रीची चिरफाड करत गेली. नागू शांत झाला. मग धनाजीनं ती इरकली लुगडं, ती चोळी बांधावर ठेवली. आकाशात पाहिलं. आवडा, आवडा अशी आरोळी ठोकली. ती आरोळी त्या शिवारात सह्याद्रीच्या कपारीत चिरंजीव होऊन घुमत आहे, घुमत राहिली. आजही घुमते आहे, आजही घुमते आहे, आजही घुमते आहे.